सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 120. ईश्वर भक्त नातेसंबंधाचा उलगडा. विधी कारणे जाहला मत्स्यवेळी धरी कूर्मरूपे धरा पृष्ठ भागी जनारक्षणाकारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्री विष्णूने जे विविध अवतार घेतले त्या सर्व अवतार कथांमधून प्रकर्षाने एकच गोष्ट जाणवते, ती ही की महाविष्णूने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी विविध रूपात धाव घेतली. मनाच्या या प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी श्री विष्णूने घेतलेल्या 3 अवतारांचा जाता जाता उल्लेख केला आहे. ब्रह्मदेव गाढ झोपलेला असताना त्याच्या मुखातून जे वेद बाहेर पडत होते ते पळविण्यासाठी हयग्रीव नावाचा दैत्य तिथे गेला. तेव्हा श्री विष्णूने माशाचे रूप घेऊन हयग्रीव दैत्याचा पाठलाग केला आणि त्याला ठार मारले आणि ब्रह्मदेवाला त्याचे वेद परत आणून दिले. अमृत मंथन जेव्हा सुरू झाले तेव्हा ज्या मंदार पर्वताची देवदानवांनी रवी केली होती, तो मंदार पर्वत जेव्हा समुद्रात बुडू लागला तेव्हा श्री विष्णूने कासवाचं रूप घेतले आणि मंदार पर्वताला वर आणले. हिरण्याक्ष सारखे दैत्य पृथ्वीला पाण्यात बुडवण्यासाठी ओढून नेऊ लागले तेव्हा देवाने वराह अवतार घेतला आणि त्या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. म्हणजे भगवंताने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी हीन योनीत सुद्धा प्रवेश केला. समर्थांनी या 3 अवतारांमधून श्री विष्णूचे स्वरूप सांगितले आणि पुन्हा आपल्या मनावर बिंबवले की श्री विष्णू हा भक्तांच्या रक्षणासाठी कसा धावून जातो. त्याचे एकमेव कारण म्हणजे परमेश्वर हा सर्वच भक्तांचा परम कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. म्हणून परमेश्वराच्या नामस्मरणात प्रत्येक क्षण वेचणे आवश्यक आहे, असे समर्थ वारंवार सांगतात आणि परमेश्वर भक्त नातेसंबंध अधिक दृढ करून सांगतात. परमेश्वरी नामस्मरणाला पर्याय नाही, हेच खरे. श्लोक 121. देव हा भक्ताभिमानी असतो. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सिंह झाला नये ज्वाल विशाल सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्लोक 121. हिरण्यकशिपू नावाचा एक महाबलाढ्य दैत्य राजा होता. त्याने महान तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते. जेव्हा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग असे म्हटले तेव्हा हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाला म्हणाला की घरात किंवा घराच्या बाहेर मला कुणापासूनही मृत्यू येणार नाही असा वर दे. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. त्याचा माज हिरण्यकशिपूवर चढला. त्याने देवांना त्राही भगवान करून सोडले. आश्चर्य म्हणजे या दैत्याची बायको मात्र महासाध्वी होती. तिच्यापासून हिरण्यकशिपूला एकूण 4 मुलगे झाले. पहिला भक्त प्रल्हाद, दुसरा अनुराध, तिसरा संराध आणि चौथा शिबी. त्यातला प्रल्हाद हा श्री विष्णूचा महान भक्त होता.
त्याच्या तोंडात सतत महाविष्णूचा जप होता. विष्णूचं नामस्मरण प्रल्हादाच्या तोंडी अष्टप्रहर होतं. हिरण्यकशिपू म्हणून आपल्या मुलावर म्हणजे प्रल्हादावर सतत संतापे. विष्णूचं नामस्मरण आपल्याच घरात चाललं आहे याचा त्याला विलक्षण राग येई. हिरण्याक्ष हा हिरण्यकशिपूचा पूर्वज होता आणि या हिरण्याक्षाला श्री विष्णूने ठार केले होते. त्यामुळे हिरण्यकशिपूला विष्णूचे नाव ऐकताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाई. त्याने छोट्या प्रल्हादाला थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याचा विलक्षण छळ केला, परंतु प्रल्हादाची भक्तीच संपेना. उलट ही भक्ती प्रत्येक क्षणी वाढू लागली. प्रल्हादाचा छळ चाललेला भगवान विष्णूलाच सहन होईना. एकदा त्या दैत्याने प्रल्हादाला तुला हा विष्णू कुठे आहे म्हणून विचारले, तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला, तो तर सर्व त्रैलोक्य व्यापून आहे. तेव्हा हिरण्यकशिपूने समोरच्या खांबावर लाथ मारत विचारले, येथे आहे का? तेव्हा श्री विष्णू नरसिंहाचं रूप घेऊन प्रकट झाला. त्या नरसिंहाच्या डोळ्यांतून ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याच्याजवळ जाण्याची कुणाचीही हिंमत होईना, परंतु भक्त प्रल्हाद नरसिंहाच्या जवळ हात जोडून उभा होता. भक्त प्रल्हादाला विष्णूचे दर्शन होत होते. विष्णूने हिरण्यकशिपूला जवळ ओढले आणि त्याचा कोथळा काढत ठार मारले. भक्त प्रल्हादाची कथा समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून सांगितली आहे आणि त्या निमित्ताने सांगितले की परमेश्वर कधीही आपल्या परमभक्ताची उपेक्षा करीत नाही, त्याचे तो रक्षणच करतो. श्लोक 122. भगवान श्री विष्णूचे 2 अवतार. कृपा भाकिता झाला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी, द्विजांकारणे भार्गवू चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्लोक 122. समर्थांनी प्रस्तुत श्लोकात श्री विष्णूने जे 2 अवतार घेतले त्याची कथा सांगितली. एक आहे बटू वामनाची की ज्यानं बळीराजाला पाताळात पाठवून दिले आणि दुसरी श्रीरामाची की ज्या श्रीरामाने परशुरामाचे विष्णुतेज स्वतःच्या शरीरात प्रविष्ट केले. या श्लोकातून समर्थांनी या 2 कथांचा उल्लेख केला आहे. समर्थ म्हणतात की देवेंद्र इंद्राने महाविष्णूची करुणा भाकली, कारण बळीने सर्वांना जिंकून तो इंद्रपद पादाक्रांत करण्यासाठी निघाला होता. तेव्हा विष्णूने बटू वामनाचे रूप धारण करून बळीच्या त्या 100व्या यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी 3 पावलं व्यापेल एवढी भूमी दे असे सांगितले. दैत्यराजा बळी हा फार दानशूर होता. त्याला आश्चर्य वाटले. तो वामनाला म्हणाला, आणखी काहीतरी मागून घे. बटू वामन म्हणाला, मला फक्त 3 पावलांनी इतकीच जमीन हवी आहे. बळीचे दैत्य गुरु होते शुक्राचार्य. त्यांनी श्री विष्णूंना वामनाच्या रूपात ओळखले होते. त्यांनी बळीला विरोध केला की हे दान तू देऊ नकोस, परंतु बळीने दानाचे उदक सोडले होते आणि विष्णूने विश्वरूप धारण केले. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात आकाश प्राप्त करून घेतले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून विचारताच बळीने ते आपल्या मस्तकावर ठेव म्हणून सांगितले आणि वामनाने ते पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवताच बळी पार पाताळात गेला. प्रस्तुत दोन्ही कथांमधून समर्थ फक्त इतकेच सांगतात की परमेश्वर आपल्या परमभक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. ब्राह्मणांचे रक्षण करण्यासाठी परशुराम झाला.
आणि चिरंजीव असलेल्या परशुरामाचे गर्वहरण करण्यासाठी तो दाशरथी राम झाला. श्लोक 123. भक्तांच्या रक्षणार्थ भगवंताची धाव. अहल्ये सती लागी आरण्यपंथे, पुढावा पुढे देव बंदितया ते, बळे सोडिता धाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्लोक 123. गौतम मुनींच्या पत्नीचे नाव होते अहिल्या. ती साध्वी पतिव्रता स्त्री होती. एकदा गौतम ऋषी स्नानाला नदीवर गेले होते, तेव्हा इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेतले आणि तो अहिल्येच्या दरवाजात आला आणि त्या इंद्राने तिला भ्रष्ट करून टाकले. अहिल्येला इंद्र आपल्या पतीच्या रूपात आला हे ठाऊक नव्हते. इतक्यात गौतम ऋषी स्नान करून आले, तेव्हा देवेंद्र लगबगीने आश्रमाच्या बाहेर पडताना त्यांनी पाहिले. गौतम ऋषींना अंतर्ज्ञानाने सर्व काही कळले. ते आश्रमात आले, तेव्हा त्यांना पाहून अहिल्येला सारा प्रकार कळून चुकला. ती शर्मिंदी झाली. परंतु गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला म्हणजे अहिल्येला शाप दिला की तुझी शिळा होईल. जेव्हा अहिल्येने करुणा भाकली, तेव्हा गौतमाने उशाप दिला की श्रीरामाच्या चरणांचा तुला जेव्हा स्पर्श होईल, तेव्हा तू पुन्हा अहिल्या होशील. पुढे रामावतारात श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर सीता स्वयंवरासाठी मिथिला नगरीला निघालेले असताना वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. तेव्हा विश्वामित्रांनी श्रीरामाला आश्रमात चलण्याची विनंती केली. वाटेवर शिळावत पडलेल्या अहिल्येला श्रीरामचरणांचा स्पर्श झाला आणि अहिल्या शिळेतून मुक्त झाली. त्याच श्रीरामाने पुढे रावणाचा वध करून लंकेत कैदेत पडलेल्या सर्व देवांची सुटका केली. या दोन्ही कहाण्या समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून सांगितल्या. ते पुढे म्हणतात की परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतो, कारण परमेश्वर भक्तांचा कैवारी आहे. श्लोक 124. बुद्धावतारातील मौनाची एक छटा. तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे, कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्लोक 124. समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून महाभारतातल्या द्रौपदी वस्त्रहरणा प्रसंगी परमेश्वर तिच्या रक्षणाकरता कृष्णरूप घेऊन कसा धावत आला त्याची कथा सांगितली आहे. धर्मराज कौरवांबरोबर द्यूत खेळताना सर्वस्व हरवून बसले. कपटी शकुनी मामाने धर्माला हरवले, तेव्हा धर्माने द्रौपदीला पणाला लावले, तेव्हा सुद्धा तो हरला आणि महासती द्रौपदी कौरवांची जणू बटीक झाली. जेव्हा धर्म द्रौपदीला पणामध्ये हरवून बसला, तेव्हा द्रौपदी रजस्वला होती. ती आपल्या महालात बसली होती. दुःशासन तिला आणण्यासाठी तिच्या महालात गेला आणि त्याने तिला ओढत कौरवांच्या राजसभेत आणले. द्रौपदी आक्रोश करीत होती. तिला वाटले पांडव तिला वाचवतील, परंतु त्यांच्या माना लाजेने आणि शरमेने खाली गेल्या होत्या. शेवटी द्रौपदीने परमेश्वराच्या आर्तधावा केल्या आणि विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात प्रकट झाला. त्याने द्रौपदीला वस्त्रे पुरवली आणि तिची लाज राखली. ही कथा समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून सांगितली आणि या श्लोकाचा शेवट करताना त्यांनी सांगितले की या भगवंताने निस्सीम ज्ञानस्वरूप शेवटी प्रकट केले. या युगापुरते त्यांनी मौनव्रत धारण केले. तो आपल्या परमभक्तांशिवाय कुणाशीही बोलत नाही. फक्त भक्तांना दर्शन देऊन तो आपल्या भक्तांचे रक्षण करतो. तात्पर्य इतकेच आहे की हा परमेश्वर आपल्या भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांचे रक्षण करतो. त्याला फक्त
आपल्या भक्तांशीच संवाद साधायला आवडते. हा परमेश्वर आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. तो भक्तांसाठी सदैव धावून येतो. प्रस्तुत श्लोकातून बुद्धावतारातल्या मौनाची एक छटा येऊन गेली आहे. म्हणून इथे बौद्ध म्हणजे ज्ञान आहे. श्लोक 125. एकाच परमेश्वराची व्यक्त रूपे. अनाथादीना कारणे जन्मत आहे. कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता सिनली वेदवाणी. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. परमेश्वराचं रूप निराकार आहे. तो परमेश्वर त्रैलोक्य व्यापून आहे. आपण ज्याला जशी भक्त होऊन आर्त हाक मारू तसा तो रक्षणासाठी धावत येतो. अगोदरच्या 5 श्लोकातून समर्थांनी विष्णूने जे विविध 9 अवतार घेतले त्या अवतारांचा उल्लेख करीत परमेश्वर भक्तांच्या रक्षणाला कसा धावून येतो त्याची कथा सांगितली. परमेश्वराचा हा शेवटचा 10वा अवतार आहे, कल्कीचा. भागवतात अशी एक कथा सांगितली आहे की श्री विष्णू यशा नामक एका पवित्र ब्राह्मणाच्या घरी प्रकट होणार आहे. त्याचा उल्लेख समर्थांनी प्रस्तुत श्लोकात केला आहे. हा परमेश्वराचा 10वा अवतार असेल. या कलियुगात एकूण हिंदू धर्माची आणि संस्कृतीची परिस्थिती काळजी करण्यासारखी झाली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम या हिंदुस्थानी लोकांवर फार प्रभाव गाजवून राहिला आहे. एकंदर अवनती सुरू झाली आहे. कल्कीच्या रूपात परमेश्वर प्रकट होणार आहे. याचा उल्लेख म्हणूनच समर्थ प्रस्तुत श्लोकात करीत आहे. समर्थ म्हणतात की अनाथ दीनदुबळ्यांसाठी या परमेश्वराने आपले रूप अनेक वेळेला प्रकट केले. आपल्या परमभक्तांच्या हाकांना त्याने आजपर्यंत सतत प्रतिसाद दिला. अशा या परमेश्वराचे वर्णन करताना 4ही वेद दमून गेले. वेदांना परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल बोलताना शीण आला. तात्पर्य एवढेच की परमेश्वराचे वर्णन करताना थकणारे वेद आणि भक्तांची आर्त हाक ऐकल्यावर सगुण साकार होणारा परमेश्वर ही एकाच परमेश्वराची व्यक्त रूपे आहेत. श्लोक 126. भक्तांसाठी परमेश्वराचे विविध अवतार. जनाकारणे देव लीळावतारी. बहुतांपरी आदरे वेशधारी. तया नेणती ते जन पापरूपी. दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. श्लोक 126. अगोदरच्या श्लोकांतून समर्थांनी वारंवार सांगितले आहे की परमेश्वर आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. भक्तांच्या संकटसमयी तो धावून जातो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर आणि भक्त हे नातेसंबंध विलक्षण स्नेहमय आहेत. निराकारात वावरणारा हा परमेश्वर आपल्या आवडत्या भक्तांसाठी सगुण साकार होतो. कारण सर्वसाधारण जो भक्त आहे तो ज्ञानमार्गाने वाटचाल करील असे नाही, परंतु तो परमेश्वराच्या नामस्मरणात मात्र सदैव दंग राहू शकतो. ते करणे भक्तांना सहज जमते. काही ज्ञानी पुरुष आपल्या देहातला सूक्ष्म देह बाजूला करून सर्व त्रैलोक्य भटकून येऊ शकतात. त्यांच्यासाठी निराकार परमेश्वराला आकाराची आवश्यकता कदापिही वाटत नाही, कारण सूक्ष्म देहाने हे निराकारी परमेश्वराच्या चरणांना सहजपणे स्पर्श करून शकतात. परंतु जो आर्त भक्त आहे तो केवळ भक्तीच्या वाटेने परमेश्वराला भेटू शकतो. नामदेवासाठी परमेश्वराने तळापर्यंत पाणी गेलेल्या विहिरीतून उसळता प्रवाह बाहेर काढला. ते केवळ नामदेवाच्या भक्तीच्या उत्कट अवस्थेसाठी. समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून म्हणूनच सांगितले की परमेश्वर भक्तांसाठी विविध अवतार धारण करून त्यांच्या संकटसमयी उडी घेतो. भक्तांसाठी धाव घेणारा
परमेश्वर जर तुम्हाला जाणून घेता आला नाही तर तुमच्यासारखे चांडाळ तुम्हीच. ते सर्व ते ते लोक सर्व पापी असतात, त्यांच्या मनात वाईट कल्पना नांदत असतात, म्हणूनच ते परमेश्वराचे अस्तित्व मानत नाहीत. त्यांच्यासाठी परमेश्वर कदापिही आकार धारण करीत नाही, हे मात्र सत्य आहे. आकारातील परमेश्वर हा भक्तांसाठीच प्रकट होतो. श्लोक 127. भगवंत संकल्पना म्हणजे ज्ञान संकल्पना. जगी धन्य तो रामसुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहभावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. श्लोक 127. या जगामध्ये परमेश्वर नांदतो आहे, अशी ज्यांची दृढ श्रद्धा असते त्यालाच परमेश्वराचे सहज सुलभ दर्शन होते. त्यासाठी परमेश्वराचे अष्टप्रहर नामस्मरण मात्र हवे. जे जे उत्तम आणि उदात्त आहे त्याचा माणसाने सतत ध्यास घ्यावा. त्या ध्यासाची परिणिती शेवटी त्याच्या प्राप्तीत होते, हे महत्त्वाचे. परमेश्वराची प्राप्ती हवी ही भक्ताची तीव्र प्रार्थना झाली पाहिजे, तरच तो परमभक्ताला भेटेल. त्या भक्ताची अवस्था कशी होते तर ज्ञानदेव म्हणतात की जे अघवांची करणी, लेईले शांतीची लेणी, जयांचे चित्त गवसणी, व्यापका मज. ज्ञानेश्वरी 9:193. त्यासाठी सतत श्रीरामाच्या नामस्मरणात दंग व्हा, असं समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. श्रीरामाचे ध्यान सतत त्यासाठी केले पाहिजे, तरच तो घननीळ श्रीराम तुमच्यासमोर प्रकट होईल. परमेश्वराचे दर्शन आणि त्या परमेश्वराबरोबरचा सुखद संवाद हा भक्ताच्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे. तो क्षण नामदेव सतत अनुभवत होते, इतके की परमेश्वराला भरवणारे नामदेव हे एकमेव संत होऊन गेले. समर्थ म्हणतात की भगवंताच्या नामस्मरणात प्रचंड आनंद साठलेला आहे, याची नामदेवांना जाणीव होती. भगवंताच्या चिंतनात आपण स्वतःलाच हरवून बसतो. मी या देहाचा मालक आहे ही कल्पना पूर्णपणे विरघळून जाते. ती कल्पना संपली की उरतो तो केवळ आनंद. भगवंत संकल्पना म्हणजे ज्ञानसंकल्पना. एकदा का तुम्ही ज्ञानमार्गाने चालू लागलात की केवळ ज्ञानप्रकाशातच न्हाऊन निघता. ज्ञानाचे दुसरे नाव परमेश्वर आहे, हे जाणून घेणे अगत्याचे आहे. श्लोक 128. सज्जनांचा सहवास हाच खरा भक्तिमार्ग. मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना कामसंगी नसो दे, मना कल्पना वावगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. प्रत्येक मर्त्य जीवाच्या मनात वासनेचा ज्वालामुखी वाहतच असतो. सतत काहीतरी हवे ही इच्छा बाळगतच माणसं आपलं आयुष्य नासवत राहतात. सर्व काही आभासांचा खेळ आहे, हे ज्ञान व्हायला केवळ भगवंताचीच कृपा असावी लागते. स्वप्नातल्या सुखदुःखांना मिठी मारीत खूप माणसं जागीपणीच स्वप्न पाहतात आणि आयुष्याचा नाश करून बसतात. समर्थांना हे वासनेच्या डोहात बुडणारं मर्त्य माणसांचं जग पाहवत नव्हतं. म्हणून प्रस्तुत श्लोकातून समर्थ फार वेगळा विचार मांडत आहेत. समर्थ म्हणतात की जर वासनेचा ज्वालामुखी उफाळून आला असेल तर केवळ परमेश्वराची वासना मनामध्ये कर, त्यासारखं सुख नाही. एकदा का नामस्मरणाचं व्यसन लागलं की परमेश्वरापाशी दृष्टी एकरूप होऊन जाईल आणि मनातल्या कामविकारांच्या वासना आपोआप गळून जातील. कारण कामवासनेच्या तृप्तीत सतत अतृप्तीचा ज्वाळ पेटता राहतो आणि त्यामुळे होते काय की दुसरा कुठला विचारच उमटत नाही. त्याचा एक परिणाम हा होतो की कल्पनांच्या राज्यात हेलपाटे खायला मन लालचावतं आणि मग आयुष्याला ठेचा बसायला लागतात. त्यापेक्षा त्या कामवासनाच समूळ नष्ट करून टाक. त्यासाठी परमेश्वर दिसला
की त्याच्याशी बोलायला मिळावं आणि आपल्या आयुष्याची फलश्रुती परमेश्वरापाशी व्हावी या विचाराशी बा माझ्या मना तू स्थिर हो आणि त्यासाठी तू संत सज्जनांच्या सहवासात रममाण हो. सज्जनांच्या सहवासातच केवळ ईश्वराचे वेध लागतात. हाच आयुष्याचा भक्तिमार्ग आहे आणि त्या भक्तिमार्गावरून तू चालायला लाग. त्यातच आयुष्याचं सार्थक आहे. बा माझ्या मना सर्व विकारवश वासनांचा त्याग करून तू परमेश्वराशी अनुसंधान ठेव. त्यातच तुझे हित आहे. श्लोक 129. सज्जनांच्या सहवासात जीवन उजळते. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊनी राहे. श्लोक 129. तुकारामांनी संत संगतीचं महत्त्व सांगताना म्हटलं आहे, संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत सहवासात कामवासना पार जळून जाते आणि मनामध्ये रामनाम आपोआप घुमायला लागते. त्यामुळे सुखाचे महाद्वार तुमच्यासाठी आपोआप उघडले जाते. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हाच विचार प्रकट करीत आहेत. समर्थ म्हणतात की संत सहवासाने काय घडते की मनातील दुष्ट वासना आपोआप विलय पावते आणि मन शुद्ध विचाराने तेजाळू लागते. एक अध्यात्म प्रकाश चोहोबाजूने पसरू लागतो. चित्तवृत्ती पार पालटून जातात. आपलं मन संतांच्या सहवासात उजळून निघतं आणि दुष्ट माणसांचं रूपांतर सज्जन वृत्तीच्या माणसात आपोआप होते. संत हा आपल्या एकूणच आयुष्यात प्रकाश दाखवणारा सखा होतो. त्याच्या सहवासात सर्व सज्जन वाटा मोकळ्या होतात. हे सारे समर्थ वारंवार सांगत आहेत. कारण प्रत्येक माणसाच्या दोन भुका जाज्वल्य स्वरूपात त्याच्या शरीरात नांदत असतात. एक अन्नाची भूक आणि दुसरी कामवासनेची भूक. ही कामवासना संपूर्ण आयुष्याची नासाडी करून टाकते. ज्याची वासना अतृप्त आहे त्याची काया त्या अग्नीमध्ये जळून जाते. त्याच्या मनात कामपुरुष सतत जागा आहे. त्याचं आयुष्य रतीशी रत होते आणि तिथेच तर नासाडी होते. म्हणून समर्थ आपल्या मनाला वारंवार समजावून सांगत आहेत की बा माझ्या मना तू केवळ त्या प्रभू रामचंद्रांच्या नामात स्वतःला गुंतवून टाक. सज्जनांचा सहवास घे आणि तुझे आयुष्य उजळून टाक. श्लोक 130. मायेच्या फेरात अडकलेले मानवी आयुष्य. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चिती वसावा. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी बजावा. श्लोक 130. भोवतीचं संपूर्ण विश्व हे मायेनं भरलेलं आहे. आपण जो संसार करतो तो सुद्धा मायेने भरलेला आहे. आपण उगीचच त्या मायेभोवती भ्रमत राहतो. हातात केवळ सुखाचे थंडगार आभास येतात. पण ते सुख नव्हतं हे कळल्यावर जो भ्रमनिरास होतो त्याचं दुःख फार मोठे होते आणि ते मोठे दुःख आपल्याला त्या भ्रमाची फार मोठी कल्पना देऊन जाते. एवढे होऊनही माणूस पुन्हा त्या मायेभोवतीच फिरत राहतो. कारण भव्य ईश्वररूप त्याला पाहायची आणि अनुभवायची इच्छाच नसते. म्हणून भोवऱ्यासारखा स्वतःभोवती फिरत काही काळ स्थिर होत तो पुन्हा खाली कोसळून पडतो. पुन्हा त्याच भोवऱ्याला तो दोरी गुंडाळतो
आणि पुन्हा तोच मायेचा खेळ सुरू होतो. त्याला ब्रह्मस्वरूप समजून घ्यायची इच्छा नसते, म्हणून हा मर्त्य माणूस मर्त्य सुखांना मिठी मारून बसतो. समर्थांनी हा ब्रह्मनिरास टाळावा म्हणून प्रस्तुत श्लोकातून आपलं अंतःकरण मोकळे केलेले आहे. समर्थ म्हणतात की बा माझ्या मना, तू हा संसार सुखाचा छोटासा संकल्प हातात घेऊ नकोस. हा अल्पसंतुष्ट संकल्प ताबडतोब सोडून दे आणि सत्यात येणारा शाश्वत सुखाचा परमेश्वर भेटीचा संकल्प मनात साकार कर. तोच संकल्प तुझ्या चित्तात नांदू दे. भगवंताचा संकल्प मन उजळून काढतो. आनंदाचे जिवंत झरे त्यामुळे मनात वाहायला लागतात आणि अंतःकरण आपोआप शुद्ध होते. म्हणून जनामध्ये व्यर्थ बडबड करीत फिरत राहण्यापेक्षा रामनामात दंग होऊन जा. कुठल्याही प्रकारच्या संशयाला मनात जागा देऊ नकोस. एकांतात बस आणि परमेश्वरी नामस्मरणात स्वतःचं आयुष्य रममाण कर. तो रमाकांत तुला त्या एकांतवासात निश्चित भेटेल, परंतु त्याचं चिंतन कर म्हणजे झालं. श्लोक 131. चारित्र्य संपन्न श्री रामाचा आदर्श चित्ती असावा. भजावा जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. श्लोक 131. आपण ज्याची पूजा करतो तो परमेश्वर निश्चितच आपल्यापाशी नित्य राहतो. त्या परमेश्वराचे गुण आपण गातो आणि ते गुण आपल्याला यावेत म्हणून तसे वर्तन करण्याचा मानसिक पातळीवर प्रयत्नसुद्धा करतो. परंतु ते परमेश्वरी गुण आपल्या आचरणात झिरपायला हवेत. परमेश्वराची तर विविध रूपं आहेत, त्यातलं आपल्याला भुरळ घालणारं रूप शेवटी आपले आराध्य दैवत होऊन जाते. आपल्या ह्या आराध्य दैवताविषयी समर्थ म्हणतात की बहुविध भजनाची दैवते पाहिली हो, सखळ त्यजुनी राम वृत्ती हे राहिली हो, विमळ गुणशिळाची लागली प्रीती मोठी, विमळ हृदय होता उद्धरे कुळकोठी. समर्थाचा आराध्य दैवत होतं श्रीराम. त्या श्रीरामाचे रूप समर्थांना मोहिनी घालून गेले होते. देवाची विविध रूपं असतात, त्यातला हा कोदंडधारी श्रीराम सर्व समर्थांना भावला होता. प्रस्तुत श्लोकातून आपला हा श्रीराम विचार समर्थांनी फार समर्थपणे मांडला आहे. समर्थ म्हणतात की जर कुठल्या देवाची निस्सीम भक्ती करायची असेल तर ती श्रीरामाचीच करावी, कारण मानवी सुखदुःखाशी निगडीत श्रीरामासारखं दुसरं परमेश्वरी स्वरूपच नाही. कारण हा आदर्श पूर्ण पुरुष होता. श्रीरामाचं सामर्थ्य म्हणजे तो एकबाणी होता, एकवचनी होता. एकदा का लक्ष्याचा वेध घेतला की तो बाण त्या लक्ष्याचा वेध घेत सुसाटत जायचा. श्रीराम हा एकवचनी होता. एकदा वचन दिले की तो त्या वचनाशी दृढ राहायचा. तो एकपत्नी होता. सीता हीच त्यांच्या हृदयाची स्वामिनी होती. त्यांचं लीलाचरित्र पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी सर्व भक्तांचा केवळ उद्धारच केला. अशा या चारित्र्यसंपन्न श्रीरामाचा जानकीनाथाचा आदर्श बा माझ्या मना तुझ्या चित्ती ठसू दे. श्लोक 132. वटवृक्षासारखं शांत व शीतल अस्तित्व, विचारुनी बोले विवंचनु चाले, विवंचुनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निवाले, बरे शोधल्या विन बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. समर्थच केवळ नाहीत तर सर्वच संत सतत सांगत आहेत की संत संगतीत आपले आयुष्य प्रेमाने घालवा, कारण संतांच्या संगतीतच केवळ आनंदाचं उधाण अनुभवता येतं. त्यांची संगत म्हणजे बोलणे सत्य न्यायाचे, अन्याय सहसा नको, अनेक वर्तती काया,
एक जीव परस्परे. म्हणून संत सज्जनांच्या सहवासातच आपल्या आयुष्याची कालक्रमणा करावी. चकोराला जसं चंद्रोदयाचं सुख वाटतं तसं भक्तांना संत माणसं भेटली की सुख लाभतं. म्हणून त्यांच्या संगतीत राहून आपलं आराध्य दैवत श्रीराम त्यांचं अखंड स्मरण करावं. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हा विचार अमृतासारखा चिरंजीव करीत रुजवतात. समर्थ म्हणतात की ज्यांचं बोलणं अतिशय सुमधुर आहे त्यांचा प्रत्येक शब्द विचारपूर्वक उच्चारला जातो. ज्यांचं मार्गक्रमण हे केव्हाही सत्याच्या महामार्गावरून होत त्यांच्याच सहवासात बा माझ्या मना तू रममान हो. कारण त्यांचं अस्तित्व हे वडाच्या घनदाट सावलीसारखं शीतल आणि शांत असतं. मनातले राग लोभ संताप त्या सज्जनांच्या सावलीत आपोआप लोप पावतात. मन एकदम शांत शांत होऊन जातं. केवळ विश्रांती सुख त्यांच्या सहवासात अनुभवता येतं. ज्या ईश्वराची आपण पूजा करतो ते आदर्श जीवन आपण जगायचा प्रयत्न करतो तसंच संत सहवासाचं असतं. त्यांचा सहवास आपल्याला ईश्वरी अस्तित्वाची सुगंध भारली चंदनी चाहुलं दिल्याशिवाय राहत नाही. बा माझ्या मना तुला आणखी एक गोष्ट सांगतो ती तू ऐक. पूर्ण विचार केल्याशिवाय विवेकपूर्ण अस्तित्व झाल्याशिवाय एक शब्द उच्चारू नकोस. प्रत्येक शब्द तू विवेकाच्या माध्यमातून उच्चार. तिला स्मरून उच्चार. तीच तुझी ईश्वरी सेवा असेल. जनात आपलं वागणं बोलणं चालणं अतिशय शुद्ध हवं, नेमस्त हवं, सुंदर हवं आणि हवं हवंसं वाटणारं हवं. हे तू लक्षात ठेव. श्लोक 133. भक्ती ज्ञान वैराग्य हे ज्ञानी माणसाचे स्वरूप दर्शन. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेने मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्लोक 133. परमेश्वरावर निस्सीम प्रेम करणारी माणसं निराळी असतात. त्यांच्या प्रेमाच्या पुरात दुर्जनांचा दुष्टपणा वाहून जातो आणि केवळ आनंदाचा परिसर त्यांच्यासाठी फुलून येतो. सर्वत्र आनंद निर्माण करण्याची ईश्वरी ताकद या संत सज्जनांपाशी असते. हे हरिभक्त परमेश्वराच्या नामस्मरणात इतके दंग असतात की त्यांच्यासाठी ईश्वरी प्रकाश सर्वत्र भरून येतो. हे हरिभक्त लोक त्या समाजातला एक फार मोठा आधारवड असतात की ज्यांच्या सावलीत केवळ गारवाच अनुभवता येतो. हे परमेश्वरी अस्तित्वाशी अनुसंधान ठेवणारे लोक पूर्णपणे विरक्त असतात. ज्ञानाची प्रकाशकिरणं त्यांच्यासाठी पालवत राहतात. संपूर्ण ज्ञान प्राप्त केलेली ही माणसं स्वतः ज्ञानी तर असतातच, परंतु आपल्या सहवासात आलेल्या सर्वांना ज्ञानी करून सोडतात. त्यांच्या मनातला अंधकार ते पूर्ण नष्ट करतात. त्यांच्या भक्तीला तर पर्यायच नसतो. भक्ती ज्ञान वैराग्य हे त्यांचे स्वरूप दर्शन असते. त्यांचा आत्मविश्वास तर विलक्षण असतो. जणू आत्मनिश्चयाच्या घोड्यावर ते स्वार होऊनच आपल्या परमेश्वरी भक्तीच्या दिशेने सुसाट सुटतात. समर्थ म्हणतात की असे हे वैराग्यसंपन्न योगी पुरुष त्यांचा नुसता स्पर्श झाला तरी आपलं आयुष्य पुण्यशील होऊन जातं. त्यांच्या संपर्कात आपण राहिलो तर आपले संस्कार आपोआप शुद्ध होऊन जातात. सूर्य उगवल्यावर जशा केवळ प्रकाशवाटाच सर्वत्र दिसू लागतात तसे आपले होते. आत्मज्ञानाच्या महामार्गावर हे हरिभक्त आपल्याला अलगदपणे आणून सोडतात. त्यांच्या बोलण्यापासून आपल्या मनातले सर्व दुष्ट संशय आपोआप नष्ट होतात आणि आपलं मन परमेश्वरी अस्तित्वाने भरून पावतं. म्हणून बा माझ्या मना हरिभक्तांपाशीच तू रत हो. श्लोक 134.
वैराग्याच्या कवचकुंडलातील आयुष्य. नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा. श्लोक 134. मानसिक पातळीवर पूर्ण समाधानी असणारी संत मंडळी समाजात तशी खूप कमी असतात. सदैव भगवंताशी अनुसंधान राखत अष्टप्रहर नामस्मरणात दंग असणाऱ्या संतांचं आयुष्यही कृतार्थमय आयुष्याचं लोकविलक्षण दर्शन असतं. त्यांना कसलाही मोह नसतो, अहंकार नसतो, कोणाकडे काहीही मागणं नसतं. सर्व आशा आकांक्षांच्या पलीकडे ते मनाने ते केव्हाच पोहोचलेले असतात. सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा ज्ञानदिवा त्यांच्या हृदयात शांतपणे तेवत असतो. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे हे अलौकिक लोक स्वतः कुणी समाजापासून वेगळे आहोत असं चुकूनही दर्शवणार नाहीत. अशा लोकांसंबंधी ज्ञानदेवांनी 3ऱ्या अध्यायात असे म्हटले आहे की, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे, लोकांप्रती ज्ञानेश्वरी. 3:171. संतांचं हे दर्शन हा परमभक्तांच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असतो. अशा संत प्रवृत्तीच्या लोकांसंबंधी समर्थ म्हणतात की, त्यांच्या अंगी कसलाही गर्व सळसळत नसतो. त्यांना कधीही केलेल्या कर्मांविषयी अभिमान वाटत नाही. ते वैराग्याच्या कवचकुंडलात आपलं आयुष्य संपूर्ण तोलत असतात. जे सदा क्षमाशील असतात, दयाळू अंतःकरणाने सर्वच संसार करीत असतात, अशी ही संत मंडळी कधीही क्षोभ पावत नाहीत. त्यांना क्षोभ म्हणजे काय हेच ठाऊक नसतं. ते कधीही दीनदर्शन देणार नाहीत. सतत आनंदी स्वभावाच्या या माणसांना हे माझ्या मना कुशाल योगी समज. ही सारी योग्यांचीच लक्षणं आहेत असं समज. योगियांचा तो राजा असतो. श्लोक 135. परमेश्वराशी अनुसंधान जुळणे महत्वाचे. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. श्लोक 135. समर्थ वारंवार सांगत आहेत की, बा माझ्या मना, तू सतत संतांच्या सहवासात राहा. त्यांच्या ज्ञानप्रकाशात तू न्हात राहा. त्यांचे संस्कार तुझं संपूर्ण आयुष्य पालटून टाकतील. समर्थांनी दासबोधातल्या 14व्या शतकातल्या 5व्या समासात म्हटलं आहे की, तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता दासबोध. 14:5-4. हे हरीचे दास पूर्ण विरक्त वृत्तीने जगत असतात. ते ज्ञानी तर असतातच, परंतु मनानं खूप प्रेमळ असतात. ते व्युत्पन्न पंडित असतात. पुन्हा ते वादविवादाच्या भोवऱ्यात कधीही अडकत नाहीत. त्यांचं एकूणच जगणं अपूर्व असतं. त्यांच्याच सहवासात माणसांनी राहावं. त्यांच्या सहवासात स्वर्ग आनंद प्राप्त होतो. प्रस्तुत श्लोकातून समर्थ आपल्या मनाला समजावून सांगत आहेत की, बा माझ्या मना, तू संतांच्याच सहवासात सतत रत राहा. त्यामुळे तुझी वृत्ती पूर्णपणे पालटून जाईल. आपल्या मनातल्या सर्व पापसंकल्पना या संतांच्या सहवासात पूर्णपणे जळून जातात आणि सोन्यातले हिणकस जसे अग्नीमध्ये जळून जाते आणि उरले ते लखलखणारे सोने, तसं संतांच्या सहवासात घडतं. आपल्या आयुष्यातला सर्व वाईट भाग नाहीसा होतो आणि आपण तेजाने
आपोआप चमकू लागतो. आपली सद्बुद्धी मग परमेश्वराच्या स्वरूपाशी लीन होते. परमेश्वराशी आपलं अनुसंधान जुळून येतं. आपण अगदी सहजपणे सन्मार्गावर येऊन पोचतो आणि एकदा का या सन्मार्गावर आलो की आपल्याला प्रत्यक्ष काळाचे सुद्धा भय वाटेनासे होते. आपल्यामधल्या अहंकाराच्या भिंती कोसळून पडतात आणि आपण समष्टीचे कधी होऊन जातो ते आपल्यालाच कळत नाही. म्हणून माझ्या मना, तू सदैव संत सहवासात आयुष्य रममाण कर. श्लोक 136. अज्ञानी लोकांच्या भयाने ब्रह्मांड व्यापले. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत आनंद पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना. भय मानसी सर्वथायी असेना. श्लोक 136. जिथे द्वैत आहे तिथे भय निश्चितपणे आहे. हे भय म्हणजे मानवी दुर्बल मनाचा एक अतिव्याप्त विकार आहे. ज्यांना आत्मज्ञान होत नाही त्यांच्यापाशी या भयाचा फार मोठा साठा असतो. तसं पाहिलं तर अहंकारातून जसे काम आणि क्रोध जागे होतात आणि आपल्या मानगुटीवर बसतात, तसंच त्या अहंकारातून भयाचा राक्षस निर्माण झाला की तो आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहत नाही. जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा ईश्वरी स्वरूपज्ञानाची तीव्र जाणीव होते. जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा द्वैत भावना विरघळून जाते. अहंकाराचा नाश होतो. त्यामुळे भय नाहीसे होते. समर्थ प्रस्तुत श्लोकांतून सांगत आहेत की सारं ब्रह्मांड या भयाने व्याप्त आहे. केवळ संत सज्जन या भयापासून मुक्त आहेत, कारण त्यांना आत्मज्ञान झालेले आहे. त्यांना द्वैत म्हणजे काय ठाऊक आहे. त्यांना अहंकार म्हणजे काय हे ठाऊक आहे. त्यांना षड्रिपूंपासून भय नाही. ती अहंकार भावना या संतांच्या मनात उमटतच नाही. मग त्यांना भय कोठून कळणार. संपूर्ण ब्रह्मांडात अज्ञानी लोकांचा भरणा खूप असल्यामुळे सर्वत्र भय व्यापून आहे. या संदर्भात ज्ञानदेवांची एक ओवी आहे की पाणी बुडवू ये मिठाते, तव मिठची पाणी आते. तेवी आपण जालेनी अद्वैते, नाशे भय. ज्ञानेश्वरी 16:72. पाणी मिठाला बुडवण्यासाठी धाव घेते, तर मिठच मुळी पाणी होऊन जाते. अद्वैत भाव एकदा का मनात जागृत झाला की ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि भयाचा काळोख नष्ट होतो. ज्ञानदेव म्हणतात की संत पुरुष हे तसे असतात. त्या संतांना संपूर्ण जग भयरहित वाटते, कारण त्यांचे अंतःकरण शुद्ध तर असतेच, परंतु ते निर्भय असतात. द्वैत भय निर्माण करते आणि अद्वैत तेच भय नष्ट करते, असे समर्थांना या श्लोकाच्या निमित्ताने सांगायचे आहे. परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव एकदा का झाली की भय कुठल्या कुठे पळून जाते हे प्रत्यक्ष अनुभवता येणे हे महत्त्वाचे. श्लोक 137. परमसुख व परमात्मा सुखापासून वंचित. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेच ठेले. देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे अकळेना. श्लोक 137. प्रत्येक जीवाला परमसुख हवं असतं. प्रत्येक जीव हा देहाच्या उत्कट भावनेने जगत असतो. त्यामुळे होतं काय, शरीराला विषय वासनेचं सुख जरूर मिळतं, परंतु ते सुख फार तत्कालीन असतं. सुख प्रत्यक्षात अनुभवेपर्यंत ते आपल्या शरीरातून घरंगळून जातं आणि पुन्हा शरीर अतृप्तच राहतं. हा खेळ जोपर्यंत आत्मा शरीरात नांदतो आहे तोपर्यंतच चालू राहतो. बहुतेक माणसं
वृत्तीने अज्ञ असल्यामुळे ही अतृप्ती मानवी शरीराला सर्प वेटोळे घालून बसली आहे. जे थोडे ज्ञानी आहेत, ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे, ते मात्र शाश्वत सुखाच्या अमृत समुद्रात सदैव न्हात असतात. कारण हा देह आहे, त्याला सुख हवं ही कल्पना त्यांच्यापाशी नसते. तर हा माझा जो आत्मा या शरीरात नांदतो आहे, त्याला परमसुख मिळावं, देहाला नाही, ही खूणगाठ त्यांनी पक्की केलेली असते. संत सज्जन नेहमीच त्या परमसुखाच्या तरल अवस्थेत नांदत असतात. त्यांना सतत वाटत राहतं की या अज्ञजनांना हे सारं कळावं, परब्रह्माच्या शोधात राहावं, देहाशी संबंधित विषय वासनेत न लुडबुडता आत्म्याच्या अविनाशी सुखाचा मार्ग त्यांनी स्वीकारावा. हे सारे प्रस्तुत श्लोकातून समर्थ सांगत आहेत. समर्थ म्हणतात की आतापर्यंत किती थोर ज्ञानी संत पुरुष होऊन गेले. त्यांनी भोवतीच्या या अज्ञ माणसांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. आत्मज्ञान म्हणजे काय हे सांगितले. त्यांना परमेश्वराच्या चिंतनात दंग व्हा हा संदेश दिला. परंतु सर्व अज्ञजन सतत देहभावनेने जगत राहिल्यामुळे हे संत विचार अनुसरण्याचा विवेक त्यांनी कधी दाखविला नाही. अविद्येतून आपल्या आयुष्याची सेवा केली, शरीराच्या सुखासाठी धडपड केली, देहाला केवळ आनंद कसा मिळेल ते पाहिले. त्यामुळे परमेश्वरी संकेतांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. हा माझा देह आहे, त्याला सुख मिळायला हवे, हा अहंकार सतत फोफावत ठेवला. परिणाम काय झाला तर आयुष्यातल्या परमसुखाला ते पूर्णपणे वंचित झाले. परमात्म सुखापासून वंचित राहिले. तो परमसुखाचा अनुभव त्यांना कधी मिळालाच नाही. श्लोक 138. शुद्ध आत्मा हेच भक्ताचे गुप्तधन. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्लोक 138. एकदा का भ्रमाच्या चक्रात माणूस अडकला की ते भ्रमाचं चक्र गरागरा फिरायला लागतं. त्याचा परिणाम काय तर सुरुवातीला देहाला चक्र फिरतानाची जी मजा वाटते, त्या मजेतूनच मग भोवळ यायला लागते आणि ते भ्रमाचं चक्र थांबवता आलं नाही की मग मूर्छा येते, देहावरचा ताबा सुटतो आणि आनंदाचं पर्यवसान स्मृतिभ्रंशात होते. म्हणून माणसानं कुठल्याही प्रकारच्या गरागरा फिरणाऱ्या भ्रमाच्या चक्रात चुकूनसुद्धा बसू नये. खूप माणसांना हे कळत नाही आणि त्यांच्या आयुष्याचा दुःखपर्यवसायी शेवट होतो. हा देह म्हणजे मी आणि या देहाला मिळणारा आनंद हाच खरा आनंद, हा आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम असतो. याची जाणीव समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून करून दिली आहे. माणसाचं सर्वात मोठं अज्ञान हे मानवी देहावरच्या प्रेमातून निर्माण होते, हे समर्थ वारंवार सांगतात. समर्थ म्हणतात की माणसाजवळ खूप धन असते, धनाचे गुप्त साठे असतात, परंतु दृष्टीभ्रम होतो आणि या गुप्तधनाच्या अंतर्गत वाटा आपण विसरून जातो आणि त्याच्यापुरतं ते धन मग गायब होऊन जाते. ते धन गेल्यामुळे आपण जन्मदारिद्र्याच्या खोल दरीत येऊन पडतो. या सर्वांचं मूळ कारण धन नाही. या देहावर आंधळेपणाने आपण जे प्रेम करतो आणि तेच सत्य मानून चालतो, यामुळे मूळ आत्म्याची ओळख कधी होतच नाही. या चिदानंद होणाऱ्या आत्म्याची ओळख आपण विसरतो. गुप्तधन म्हणजे आपल्या शरीरात नांदत असलेला शुद्ध आत्मा. आपण देहबुद्धीने जगत राहिल्यामुळे कायमसाठी हरवून बसतो. थोडक्यात समर्थ एवढेच सांगत आहेत की आपण भ्रमात नांदू नये, त्यामुळे आयुष्याचा नाश होतो. चित्त शुद्ध करून नामस्मरणाच्या
वाटेने आपण आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला तर भ्रमाचा अंदाज संपतो आणि आत्मीय सुखाचा प्रदेश आपल्याला सहजगत्या सापडतो. श्लोक 139. परमेश्वर पाषाण मूर्तीपुरता बंदिस्त नाही. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे. अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना. जुने ठेवणे मीपणे आकळेना. तसं पाहिलं श्लोक 139. तसं पाहिलं तर परमेश्वर त्रैलोक्य व्यापून आहे. आपण हाक मारली, अंतःकरणपूर्वक स्मरण केलं तर परमेश्वर भेटल्याशिवाय राहत नाही. देवळातल्या साकार पाषाण मूर्तीपुरता परमेश्वर बंदिस्त नाही याची जाण फक्त ज्ञानमार्गावरून भक्तीला हाकारणाऱ्या साधकांना आहे. सर्वसामान्य माणूस ही ज्ञानमार्गावरून चालत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसं ही ज्ञानमार्गावरून चालत नाहीत. त्यामुळे परमेश्वरी अस्तित्वाविषयी ती सतत भ्रमात वावरत राहतात. एकदा का अज्ञानरूपी भ्रम झाला की सर्व काही कळेनासं होतं. वास्तविक परमेश्वरी अस्तित्वाचे गुप्तधन सर्वत्र कोंदाटून राहिले आहे, परंतु अज्ञानी माणसाला याची जाणीवच नाही. तो मग पाषाणाच्या मूर्तीमध्ये त्याचा शोध घेऊ पाहतो. त्याला तिथे फक्त परमेश्वरी आकारातला दगडच भेटतो. परमेश्वर सर्वत्र आहे, निराकारात आहे हे तत्व त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. परमेश्वर पाषाणात बंदिस्त केलात तर होते काय, तर अंधश्रद्धेचा डोह कळवंडून जातो. त्यापेक्षा समर्थ प्रस्तुत श्लोकातून आवर्जून सांगत आहेत की परमेश्वराचा निराकारातल्या त्या चरणांचा वेध घेण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न प्रामाणिकपणे केला तर तो सर्वत्र भरून आणि भारून राहिला आहे हे लक्षात येईल. परंतु तुम्ही जन्मधरित्री असाल, परमेश्वरी अस्तित्वाचे दर्शन घेण्याचे भाग्य तुमच्यापाशी नसेल तर मग नजर पाषाणातच बंदिस्त होते. घननीळ श्रीराम सर्वत्र व्यापून आहे हे कळत नाही. मग होते काय की कितीही पाषाणाची पूजा केली तरी पुण्य काही भेटत नाही. कारण आपण आपली दृष्टी अधू करून घेतलेली असते. मग हे गुप्तधनाचे परमेश्वरी साठे दिसणार कसे? हा देह म्हणजे आत्मा या मीपणात गुंतलेल्या माणसांना परमेश्वर कदापिही भेटत नाही. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण या भ्रमात वावरणाऱ्या लोकांना शेवटी या अहंकाराच्या डोहात मृत्यू होतो. कारण देहबुद्धीने जगणाऱ्या माणसांच्या अंगावरच्या अहंकाराचा सर्प शेवटपर्यंत त्यांचीच सोबत करत राहतो. म्हणून असे घडते. श्लोक 140. चुकीच्या रस्त्यावरून परमेश्वरापर्यंत कसे पोचणार? जयाचे तया चुकले प्राप्त नाही. गुणे गोविले जाहले दुःख देही. गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना. जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्लोक 140. प्रत्येकाचं आत्मस्वरूप ज्याच्या त्याच्या पाशीच असतं. प्रत्येकजण आपल्या देहातल्या आत्म्याचा मालक हा असतोच. परंतु होते काय की हा आत्मा आपल्या शरीरात शुद्ध स्वरूपात नांदतो आहे हे भान भोग देहाच्या भ्रमामुळे माणूस विसरून जातो. जी गोष्ट तुमच्या मनातून नाहीशी झाली ती तुम्हाला कधीही आठवत नाही. आपल्याजवळ खूप काही आहे हेच जर आपल्याला ठाऊक नसेल तर आपल्याजवळ असूनही त्याचा मग उपयोग काय? शेवटी पदरी पडलेलं दुःख सोसावं लागतं. समर्थ म्हणतात, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे दासबोध. 7:7:51. मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे,
समाधान ते पावावे निसंगपणे दासबोध 7:7-52. दासबोधात प्रकट झालेला हा समर्थ विचार लोकांपर्यंत मात्र कदापिही पोहोचत नाही आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची दुःखी संध्याकाळ फार लवकर मावळायला लागते. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हाच विचार पुन्हा पुन्हा मांडत आहे. समर्थ म्हणतात की आत्मज्ञान न होता केवळ शरीर सुखाच्या वाटेवर लुडबुडत बसणारी माणसं केवळ सर्वस्व हरपून बसतात. त्यांना काही केल्या सुख सापडत नाही. आत्मबल हरवून बसायचं तर मग सापडणार कसं? कारण सत्व रज तम या 3 गुणांनी ही प्रकृती तयार होते. या त्रिगुणात शरीर कायमचं अडकतं. त्यामुळे होते काय की देहाला दुःख भोगायला लागतं. देहाच्या भोगात अडकलेला अहंकार काही केल्या जीवाला सोडत नाही. त्यामुळे सगळीकडे व्यापून दशांगुळे उरणारा आत्मरूप परमेश्वर सापडणार कसा? चुकीच्या रस्त्यावरून चालायला लागल्यावर परमेश्वरी मुक्कामाचं ठिकाण सापडणार कसं? श्लोक 141. दिव्य दृष्टीसाठी सद्गुरू कृपा आवश्यक दिव्य दृष्टीसाठी सद्गुरू कृपा आवश्यक म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने विन ते आकळेना जुने ठेवणे मीपणे ते कळेना. आपण सतत सज्जनांच्या सहवासात राहावे. त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्याचा सतत शोध घ्यावा आणि त्याच्याबरोबर त्याच्या थंडगार ज्ञानसावलीत राहावे. त्या सुखाला पर्याय नाही. याचे एक कारण हे आहे की ज्ञानी माणसाच्या सावलीत आपण जर वावरलो तर ही सावली आपल्याला आयुष्यभराची सोबत करते. ज्ञान ही गोष्ट अमर्त्य असते आणि ज्ञानी माणूस सुद्धा अमर्त्य ठरतो कारण तो ज्ञानामुळे ओळखला जात असतो. 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली, परंतु ज्ञानदेव आपल्या तनामनात सतत वावरतच राहतात. संत परंपरा गेल्या 700 वर्षाची आहे. ज्ञानदेवांपासून समाधीपर्यंत ही जी संत परंपरा महाराष्ट्रात सळसळत राहिली आहे त्याची सोबत ह्या क्षणी सुद्धा मिळत राहते. म्हणून तर मनाचे श्लोक आपल्या मनात कायमचे निनादत राहतात. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी हा विचार जरा वेगळ्या पातळीवर मांडला आहे. समर्थ म्हणतात की सतत ज्ञानी माणसाचा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या सद्हृदय संत सज्जनांचा शोध घ्या. त्यांच्याकडे सतत जात राहा. त्यांच्या चरणांची सेवा करा. त्यांच्या चरणांपाशी लीन व्हा. त्यांच्या सहवासाचा आनंद लुटा. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी चालतील. त्यांच्या आत्मज्ञानाच्या वाटा शोधून काढा. ती दिव्यदृष्टी प्राप्त होण्यासाठी मात्र त्या सद्गुरूची आपल्यावर कृपा व्हावी लागते. एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालेल्या संतांचा आशीर्वाद मिळाला की आपल्या मनात ठाण मांडून बसलेला व्यक्त अव्यक्त पातळीवर आपली पाठ न सोडणारा अहंकार आपोआप वितळून जातो. आपलं मन शुद्ध होते आणि अंतःकरणात परमेश्वरी कृपेचा झुळझुळणारा झरा वाहायला लागतो. मन शुद्ध झाल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. त्यासाठी सद्गुरूंनी आपल्या डोळ्यात ज्ञानांजन घालावे लागते.